हरिओम. आवाज येतोय ना बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. माझा आवाज येतोय ना बरोबर? कोणतीही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकाना सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, सजगता. चेहऱ्यावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, सहश्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. आपलं संपूर्ण लक्ष, मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. पोटाला मिळणारे स्ट्रोक्स, फोर्सफुली सोडणारा श्वास, या सगळ्याची जाणीव. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या, याची जाणीव. कपालभाती केल्यानंतर काही क्षणासाठी, काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो आणि मग तो पुन्हा पूर्ववत चालू होतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडायचेत. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. 3 ते 4 सेकंद आपण ह्या ओमकडे पाहतोय. त्याचा रंग, रूप, आकार, चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, बहिर्त्राटक. अलगद डोळे मिटून घेऊया. ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसतीये न दिसतीये, पण मनात ओम, ओम आणि ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत, त्रिगुणातीत ओम. ह्या ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार.
श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. प्रार्थना. दोन्ही हात जोडून. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील जे आपले सर्वप्रथम गुरु आहेत त्यांचं स्मरण, आपल्या आद्य गुरूंचं स्मरण, आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपल्याला सुरुवात दंडस्थितीपासून करायची आहे. उठून उभं राहायचं. स्टँडिंग मध्ये येऊया. स्टँडिंग मध्ये विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत बॉडी टॅपिंग. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ज्या नोड्स आहेत, लिम्फेटॅटिक नोड्स, म्हणजे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काही पॉइंट्स आहेत, तर ते आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे. तर कसं करायचं? आपल्या पावलापासून सुरुवात करायची आणि आपल्या डोक्यापर्यंत आपल्याला हलकं हलकं टॅपिंग करायचं. बघा या प्रकारे सुरुवात पावलापासून या प्रकारे पूर्णपणे आपल्याला असं टॅपिंग करायचंय शरीराला, पूर्ण आपल्या बॉडी. आपली मांडी, स्टेटचा भाग, आपल्याला जेवढं जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला अशा प्रकारे टॅपिंग करायचं. म्हणजे आपला गळा, चेहऱ्याचा भाग, डोकं, मागचा भाग, जिथे जिथे आपल्याला आपले हात पोचतील तिथे आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे वरून खाली आणि खालून वर, अशा प्रकारे पूर्णपणे बॉडी टॅपिंग करायची. ठीक आहे. तर सुरुवात करूया. थोडस पावलांमध्ये अंतर घेऊन सुरुवात करायची. सुरुवात पावलापासून करूया. हलक्या हलक्या हाताने पूर्णपणे पाऊल आपण टॅपिंग करून घेतोय. अँकल जॉईंट्स, मागचा भाग, आपल्या नडगीचा भाग, परत त्याच्यानंतर आपल्या पोटरीचा भाग, गुडघा, गुडघ्याच्या मागचा भाग, मांडी, मांड्यांचा मागचा भाग, सीटचा भाग, बरोबर पूर्णपणे असा टॅपिंग करून घ्यायचा आहे. कमरेचा भाग, पोटाचा भाग, छातीचा भाग, जिथे जिथे आपले हात पोचतील पाठीमागे तिथे तिथे आपल्याला पूर्ण बॉडी टॅपिंग करून घ्यायचंय. डोक्याचा भाग, चेहऱ्याचा भाग, आपले कान. वरून खाली आल्यानंतर त्याचप्रमाणे रिव्हर्स जायचं खालून वर. वरून खालून वर आल्यानंतर रिव्हर्स. पुन्हा सावकाश उलट्या क्रमाने. सावकाश थांबायचंय आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. दोन्ही पुन्हा पावलांमध्ये थोडंसं अंतर, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. अगदी सावकाश कृती, तिथल्या तिथेच. बरोबर, छान. कारण की आपण नुकतेच झोपेतून उठलेलो असतो, एकदम धावायला जोरजोरात सुरुवात केली तर त्रास होऊ शकतो, म्हणून अगदी सावकाश. बरोबर. आता थांबायचं. आता आपण करणार आहोत इंजिन. तर इंजिन दोड मध्ये काय करायचं?
उजवा हात पुढे, डावा पाय मागे फोल्ड करायचा. बघा या प्रकारे. मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे फोल्ड करायचा. आपल्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. ठीक आहे. सुरुवात करूया. 1, 2, 3, 4. आता थोडस उडी मारण्याचा प्रयत्न करा. तिथल्या तिथेच उडी मारण्याचा प्रयत्न आणि हात झटक्याने पुढे मागे करा. हात बरोबर. इंजिन म्हणजे काय, जसं गाडीचं इंजिन कशा चालतं चालतात त्याप्रमाणे. बरोबर. छान. सावकाश थांबायचंय. सावकाश थांबा. श्वासाची गती वाढली असेल. खुर्चीत बसल्याप्रमाणे बसूया. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडूया. भराभर कृती. मोठा श्वास घ्या, तोंडाने सोडा. विश्रांती. करणार आहोत हँड रोटेशन. एकत्र. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात समोर घेऊया. हाताची मुठी वळून घ्यायची आहे. हा. आणि आता श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5. पुन्हा दोन्ही हात समोर. आता श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता श्वास घेत घेत मान उजवीकडे. मागची भिंत बघायची. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता श्वास घेत मान एकदा उजवीकडे टिल्ट करायची आणि एकदा डावीकडे. ठीक आहे. खांदे मात्र वर उचलायचे नाहीयेत आपल्याला. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि जाणीवपूर्वक हालचाल आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये. सुरुवात. श्वास घेत मान उजवीकडे टिल्ट करूया. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता अप अँड डाऊन. श्वास घेत मानवर. श्वास सोडत हनुवटीकडे, सॉरी हनुवटी गळ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं 1 सेकंद आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबूया आणि सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. विश्रांतीमध्ये आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. म्हणजे एक श्वास भरून घ्यायचा, तो पूर्णपणे सोडून द्यायचा. ही आपली झाली 1-2 सेकंदाची विश्रांती. एका स्थितीतून जेव्हा आपण दुसऱ्या स्थितीत जातो त्याच्या आधी एक विश्रांतीची गरज असते. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आता श्वास घेत हात फोल्ड करूया खांद्यावर. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. आता हात खांद्यातून आडवे. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. आता हात वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. बरोबर.
दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि पुन्हा एकदा श्वास घेत घेत लांब. जास्तीत जास्त स्ट्रेच, पूर्णपणे आपल्या छातीच्या मसलचं प्रसारण होतंय, ताण येतोय आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास सोडताना जवळ येताना ते सगळे स्नायू आकुंचित होत आहेत, त्याकडे लक्ष. श्वास घेतला, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. जास्तीत जास्त दाब. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. सावकाश हात खाली घेऊया आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण आता चक्की चालन. जे आपण बैठक स्थितीमध्ये करतो तेच आज आपण दंड स्थितीमध्ये करणार आहोत. तर इथे आपल्याला पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. आणि आता थोडस उजव्या बाजूला टर्न व्हा. उजव्या बाजूकडे टर्न व्हा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला खाली झुका आणि असं करत करत उजवीकडून डावीकडे गोल फिरा. अगदी सावकाश कृती. ज्यांना वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी करताना अगदी सावकाश करा. बरोबर. 3 वेळेला क्लॉकवाईज. आपले हात जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. आणि आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा हात वर. आता डाव्या बाजूला टर्न व्हायचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावीकडे खाली झुकत हळूहळू उजवीकडून गोलाकार फिरूया. 1 2, अगदी सावकाश कृती आपण करतोय, आणि 3. 3 वेळा झालं की थांबा आणि मग सावकाश हात खाली घ्या. पायांमधलं अंतर कमी करूया. आणि आता आपल्याला करायचे उठाबशा. तर घरी आपण शाळेमध्ये आपल्याला टीचरने उठाबशा करायची जी पनिशमेंट द्यायची, तर त्याचं महत्व असं आहे की जेव्हा आपण आपले कान पकडतो, म्हणजे आपले 5ही ज्ञानेंद्रिय हे आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. जेव्हा आपण आपले कान पकडतो तेव्हा आपोआप आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. तर आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. उजव्या हाताने डावा कान पकडायचा, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा. आपण ही पनिशमेंट म्हणून नाही करत आहोत, तर आपण ही आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण ही कृती करतोय. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 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 खाली बसल्यानंतर थांबायचंय. आपले कान सोडून द्यायचे. खालीच बसायचं. कान सोडून द्या. दोन्ही कोपरे जी आहेत ही आपल्या गुडघ्याला लावून घ्या. दोन्ही कोपरं गुडघ्याला लावून घ्या आणि गुडघे स्ट्रेच करा. गुडघे स्ट्रेच करा आणि दोन्ही हात जोडून घ्या. थोडीशी पावलं जी आहेत बघा, उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला टर्न होईल, डावं पाऊल डाव्या बाजूला. आणि जेवढं तुम्हाला गुडघे ताणता येतील हाताच्या कोपरांनी तेवढं ताणून घेण्याचा प्रयत्न करा. आपले हात जमिनीला समांतर येतील एवढं आपल्याला ताणायचंय. बरं, आता पाठीतून सरळ व्हा. नकळत आपण असे पुढे झुकतो, तर पाठीतून सरळ. हा, थोडेसे अजून सर बघा ताणता येतात का? 1 2 3 5 ज्यांचं अकाउंट नंबर आहे त्यांनी फक्त थोडंसं अजून ताणण्याचा प्रयत्न करा. जोडलेले हात पूर्णपणे आपल्या छातीपाशी, नजर समोर. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे टर्न व्हायचंय, एकदा डावीकडे. डावीकडे म्हणजे मागे बघताना मागची भिंत, उजवीकडे टर्न होताना मागची भिंत बघायची. बरोबर. हा, छान. सावकाश थांबायचंय. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. आपण जे केलं याला मलासन म्हणतात. आता आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. बघा, वर उचलता येतात का? टाचा. बरोबर. छान. परफेक्ट. थोडंसं अजून चैत्राली जराशी मागे हो. थोडीशी पुढे आल्यासारखी वाटतेस.
हा 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 ठीक आहे, आता बरोबर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायचे, बॅलन्स सांभाळायचा आहे आपल्याला. छान, खूप छान. सावकाश टाचाखाली येऊ देत. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल, थोडासा तोल सांभाळा आपापला. आता श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. छान, बरोबर. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. परफेक्ट. अजून एक राउंड करूया. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. छान. आता सावकाश श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे नटराज आसन. तर यथाशक्ती प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला आपलं बॅलन्स सांभाळायचा आहे. तर तुम्ही तुमच्या समोर एखादी खुर्ची, टेबल किंवा भिंत जे काही समोर असेल त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, दाखवते आधी कृती. उजव्या बाजूने बघा, दोन्ही पाय जुळलेत, हात शरीराच्या जवळ आहे. आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. ठीक आहे. हे आपलं पक्क झालं की डावा हात सरळ समोर घ्यायचा आणि मग कमरेतनं पुढे झुकायचं, जेवढं आपल्याला झुकता येईल. आता तुम्ही डाव्या हाताने सपोर्ट घेऊ शकता, म्हणजे तुमच्या समोर टेबल, खुर्ची, भिंत जे काही असेल ते तुम्ही हाताने सपोर्ट घेऊ शकता. आता जो उजवा पाय आपण फोल्ड केलाय, ती मांडी आपल्याला स्प्रेड करायची. बघा या प्रकारे. म्हणजे उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल येईल, एवढं आपल्याला हे स्प्रेड करायचं. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. बरं, आता हे करताना ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे, पाठकाण आपला फ्लेक्झिबल होतो, कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स खूप छान प्रकारे साधला जातो. उलट चाल करताना सावकाश, पाय खाली आणि हात खाली. ठीक आहे. मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने. मॅटवर उभं राहून करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटकू शकतो. समोर एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. भिंत, टेबल, खुर्ची जे काही असेल ते. ठीक आहे. सुरुवात करूया मग आता आपण. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. बरोबर. मागून अँकल म्हणजे घोटा पकडायचा आहे. बरोबर. आता डावा हात सरळ घ्या समोर. हा, आणि आता कमरेतनं पुढे झुका. मगाशी मी क्रॉस होऊन यासाठी दाखवलं की तुम्हाला मांडीचा भाग कळला पाहिजे. बरोबर. आणि आता जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढी उजवी मांडी मागून स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके, खूप छान. छान. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. आता तुम्ही समोरून एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. हा छान, दर्शनातही छान होतंय. बरोबर, बरोबर. छान. उलटचाल करा. सावकाश, पाय खाली, उजवा पाय खाली, डावा हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. मला आता थोडंसं कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही थोडेसे मला ताठ वाटत होतात. म्हणजे थोडंसं आपल्याला, किंवा आधी काय करायचं, पाय पकडल्यानंतर हात समोर घ्यायचा, आधी बेंड व्हायचं कमरेतनं आणि मग पाय सरळ करायचा मागून. तुम्ही जर आधीच पाय सरळ केलात आणि पुढे झुकलात ना, तर तेवढं आपल्याला कमरेतनं बेंड मिळत नाही. दुसऱ्या बाजूने करूया म्हणजे आपण व्यवस्थित करू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर घ्या. आधी कमरेतनं पुढे झुका. थोडंसं बेंड व्हा कमरेतनं आणि मग डाव्या पायाची मांडी सरळ करा. म्हणजे सरळ म्हणजे 90 डिग्रीचा कोन तयार होईल आपोआप. हा, बरोबर. आणि आता आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. छान. बरोबर. थोडंसं पाय अजून बघा स्प्रेड होतोय का दर्शनाताई? कारण की हे वेगवेगळं असतं प्रत्येकाची क्षमता. ठीक आहे. सावकाश उलटचाल करूया. उजवा हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती.
कुणाला उजव्या बाजूने बरं जमतं, कुणाला डाव्या बाजूने. प्रत्येकाची शरीराची ठेवण जी आहे ही वेगवेगळी. करूया नी रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये थोडस पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि मग गोलाकार फिरवा. 1 2 3 4 5. आता गुडघे थोडेसे मागे ढकला आणि मग पुढे घ्या. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये घेऊन विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला उजवा पाय वर, डावा हात वर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. डायनॅमिक कृती. कुठेही डोकं वर उचलायचं नाहीये, डोकं पूर्णपणे जमिनीवर असेल. हालचाल फक्त आपले पाय आणि हातामध्ये होणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवा पाय वर, डावा हात वर, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा. बरोबर. थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सेम पाय आणि सेम हात, उजवा हात आणि उजवा पाय सुरू करूया. 1 2 3 4, डोक्याने वर उचलायचंय. 5 6 7, पायाला म्हणजे अंगठ्याचा स्पर्श नाही झाला तरी चालेल. 7 7 8 9 10. पूर्ण 10 वेळा झालं की थांबा आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. जिथे कुठे आपल्याला असं वाटतंय की हृदयाची गती, श्वासाची गती वाढतीये, मग नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्यायचा सावकाशपणे. आता पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि दोन्ही पायाचे अंगठे पकडा. पाय थोडेसे फोल्ड करा, दोन्ही पाय फोल्ड करा आणि मग पायाचे अंगठे पकडा. हा, वरच्या वर. आतल्या बाजूने आपले अंगठे पकडायचे पायाचे. हा, गुडघ्याच्या आतल्या बाजूने. हा, बरोबर आहे. आता दोन्ही पाय अगदी टाचा येऊ देत खाली शरीराच्या जवळ. आपण करतोय आनंद बालासन. आता उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ. सरळ म्हणजे थोडासा सरळ. हा, गुडघ्यातून एकदम सरळ नाही झाला तरी चालेल. उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, अशी. हा, बरोबर, छान. लहान मुलं जशी कृती करतात ना तसं. बरोबर. हम्म, बरोबर. आता थांबायचं. आपण अंगठे पकडलेत आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे टर्न व्हायचं, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे टर्न व्हायचं, उजव्या कुशीला, आणि मग एकदा डावीकडे. उजवीकडे, उजवीकडे येताना उजवी मांडी जमिनीवर येईल, डावीकडे येताना डावी मांडी जमिनीवर. बरोबर. 4 ते 5 वेळा करून झालं की मग थांबायचं, मध्यभागी येऊन
दोन्ही पायाच्या अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपण करणार आहोत आज पूर्ण द्रोणासन. त्याच्या आधी आपण अर्ध द्रोणासनाची उजळणी करूया आणि मग पूर्ण द्रोणासन करण्याचा प्रयत्न करूया. अट्टहास नसेल, सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. तर सुरुवातीला दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. फक्त आता आपली अपर बॉडी वर उचला आणि आपले दोन्ही पाय पावलं बघण्याचा प्रयत्न करा. फक्त अपर बॉडी उचलू. हा, बरोबर. पावलं बघण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं खाली घ्या, विश्रांती. आता आपल्याला आपल्याला पूर्णपणे आपली अपर बॉडी, आपले दोन्ही हात पाय जमिनीपासून एकत्रित वर उचलायचे. लक्षात आलंय? आपले दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी म्हणजेच आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग दोन एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलायचा. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. जर समजत नसेल तर एकदा मी दाखवते तुम्हाला, मग मग त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. बघा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची या प्रकारे. ठीक आहे. उलटचाल करताना पाठीचा एक एक मणका आणि पाय जमिनीवर येतील. सुरुवात करूया आता. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे द्रोणासन अतिशय उपयुक्त आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया. सुरुवात करूया. बरोबर, छान. ठीक आहे, ठीक आहे, सावकाश. बरोबर. नजर समोर आपल्या दोन्हीही पावलांकडे. जर पायामध्ये थरथर वाटायला लागली तर मात्र सोडून द्या. छान, खूप छान. चैत्राली, दर्शनाताई आणि सावतेस, छान होतं. ठीक आहे, तुमचा पण प्रयत्न चांगला होता कापसेताई. छान. सावकाश उलटचाल करा. आपले पाय, पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात आणि डोकं जमिनीवर येऊ देत. विश्रांती. जेव्हा आपण ह्या द्रोणासनाची प्रॅक्टिस करतो, आपोआप आपलं वेट लॉस तर होतो आणि आपले कोर मसल्स जे आहेत, म्हणजेच आपल्या ओटी पोटाच्या इथले जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते अधिक फ्लेक्झिबल होतात. विश्रांती. आज आपण करणार आहोत उत्तान वक्रासन, पण हे एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे, आडवे. हा, बरोबर. वरती नाही, डोक्याच्या दिशेने नाही न्यायचे, शरीराच्या रेषेमध्ये खांद्यातून सरळ, आडवे आडवे. वर न नेता असे असे आडवे घ्यायचे. हा, बरोबर बरोबर. पुन्हा नजर आपली, सॉरी नजर नाही, आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्याला उजवा जो आपला पाय आहे हा 90 डिग्री वर घ्यायचा. उजवा पाय, हा, आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आणि आपली मान उजवीकडे. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. हा, आणि उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा, तुमच्या कमरेच्या स्नायूंना एक छान असा ट्विस्ट फील येतो. त्याला कैची असं सुद्धा म्हटलं जातं. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स असू देत. डोळे अलगद मिटलेले, श्वास घेतोय आणि सोडतोय त्याकडे लक्ष. छान. उलटचाल करूया. डोळे उघडायचेत. उजवा पाय पुन्हा सावकाश 90 डिग्री वर घ्या, अगदी सावकाश. पाय सरळ, पाय खाली, मान मध्यभागी. सावकाश उजवा पाय खाली घ्या. जर क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या. पावलाच्या बोटांमध्ये हालचाल करा, म्हणजे आलेला ताण कमी होईल. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीर, आपले हात खांद्यातून आडवे आहेत पसरलेले. आणि आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा.
त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान डावीकडे. डाव्या हाताच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये पुन्हा एकदा तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. विरुद्ध बाजूने आलेला आपल्या पाठीच्या मणक्याला पीठ, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे, पाय 90 डिग्रीवर, मान मध्यभागी, सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. आपल्याला टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायची. दोन्ही हातांची स्टँड करायचे आणि त्याच्यावर दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा असेल. आणि विश्रांती. खांदे एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर आहे. आणि आता एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ अशी कृती करायची आहे. एक पाय फोल्ड करायचा आणि मग दुसरा पाय टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. आता पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलाने टाळी वाजवायची. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आणि पाय जवळ आणायचे, पावलं जवळ आणायची. बरोबर, पावलाने टाळी मागच्या मागे. हे करताना कुठेही स्टिफनेसपणा असेल तर तो जाणीवपूर्वक रिलॅक्स करा आणि हालचाल जी आपली होतीये त्याकडे लक्ष द्या आणि जोड श्वासाची. बरोबर, सावकाश थांबायचंय. आता दोन्ही पाय जोडून घ्या वरच्यावर. पुन्हा पावलं जी आहेत ती आपली पावलांचे तळवे जमिनीला फेसिंग असेल. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचे. फक्त हालचाल आपल्या गुडघ्यापासूनचा जो खाली पाय आहे त्याच्यामध्ये होतीये. 2, बरोबर, क्लॉकवाईज. 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. पावलं जमिनीला लागू देत. पायाच्या नखांचा स्पर्श जमिनीला होऊ दे. 2, 3, 4, 5. बरोबर. सावकाश थांबायचंय. पाय आपले खाली येतील. दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. कपाळ जमिनीवर. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळलेली आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता आपल्याला दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये घ्यायचे. दोन्ही हातांचे तळवे छातीच्या रेषेत. हाताची जी बोटं आहेत ही आपल्या चेहऱ्याच्या दिशेने पॉइंटेड असतील आणि हाताची 5ही बोटं जुळलेली. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. खांदे मागून एकमेकांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपोआप आपल्या छातीच्या स्नायूंचं प्रसरण होत आहे. आता जे पावलं जुळलेली आहेत त्या पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आपली अपर बॉडी वर होईल, लिफ्ट होईल. छान. नजर सिलिंगकडे. आपण केलेला आहे सरळ हस्त भुजंगासन. ही आहे सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप. सोमवारपासून आपण सूर्यनमस्कार चालू करतोय तर त्याची ही 7वी स्टेप आहे. आता इथून पुढे आपण करूया तिर्यक भुजंगासन. म्हणजेच एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं, डाव्या पायाची टाच बघायची, पुन्हा मध्यभागी
टर्न व्हायचं म्हणजेच मान आपली एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. डावीकडे मागे बघून उजव्या पायाची टाच बघूया. बरोबर. पुन्हा एकदा सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. हात तसेच ठेवायचे. कमरेला जास्त प्रेशर येऊ शकतो म्हणून आपण थोडा वेळ पुन्हा कपाळ जमिनीवर घेतलंय. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वर या. आहे तो श्वास सोडा. आणि आता पुन्हा श्वासाशी आधारित आपण कृती करूया. श्वास घेत एकदा उजवीकडे टर्न व्हायचं. डाव्या पायाची टाच. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा कपाळ जमिनीवर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत सावकाश वर. श्वास सोडूया. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आणि आता जे आपले गुडघे जमिनीवर आहेत ते वर उचला. मांडीचा भाग वर उचला. मांडीचा भाग पूर्ण वर. गुडघे जमिनीवरच राहू दे. गुडघे जमिनीवर. आता गुडघे जोडून घ्या. थोडेसे गुडघे जोडून घ्या. आपण वज्रासनामध्ये बसतो ना त्याप्रमाणे. हा. आणि आता सीटचा भाग जमिनीवर सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. सीटचा भाग येऊ दे पायावर. आणि कपाळ जमिनीला टेकवा. विश्रांती. आता आपल्याला थोडीशी डायनामिक हालचाल करायची आहे. आता श्वास घेत आपल्याला पुन्हा एकदा जसं आपण भुजंगासन केलं त्याप्रमाणे कृती करायची. श्वास घेत भुजंगासन. नजर सिलिंगकडे. पुन्हा श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीवर. यथाशक्ती कृती करा. श्वास घेत वर. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीवर. श्वास घेत वर. नजर सिलिंगकडे. बरोबर. छान. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीवर. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. कपाळ जमिनीवर. छान. सावकाश पुन्हा एकदा. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला टर्न व्हा. पाठीवर पडून विश्रांती घ्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. एकदम रिलॅक्स होऊन जा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण रिलॅक्स. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने पूर्णपणे सोडून द्या. पुन्हा एकदा नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. सहज सुरू असणाऱ्या आपल्या श्वासाकडे आपलं लक्ष असेल. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीकडे जातंय. पुन्हा एकदा श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. श्वासाची गती, हृदयाची गती संथ, मंद आणि लयबद्ध होतीये. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण, रिलॅक्सेशन. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कुठलाही झटका न देता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडा.
दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. खांदे एकदम रिलॅक्स असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. काल आपण अनुलोम विलोम प्राणायाम पाहिला आणि तो आपल्याला आता नेहमीच आपल्या साधनेमध्ये करायचा आहे. अनुलोम विलोम मध्ये सुरुवात डाव्या नाकपुडीपासून होते. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा. उजवीने श्वास घेऊन तो पूर्ण एकदा डावीने सोडून द्यायचा. हे आपलं एक आवर्तन. तर सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 2 बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचे. करंगळी आणि रिंग फिंगर ओपन असेल, अंगठा ओपन असेल. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटून, चेहरा शांत, कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. डावा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये, उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या उजव्या आणि डाव्या नाकपुडीकडे. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा, आपल्या मनातली खळबळ, आलेला ताण, चिंता, काळजी दूर करणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. डोळे अलगद मिटलेले आहेत. आज आपण करणार आहोत मंत्र साधना. त्याच्या आधी आपण संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय, शिथिल करायचंय. आपण इथे आता पद्मासन, अर्धपद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला, काही हरकत नाहीये.
स्थिरता आणि शिथिलता आपल्याला पाहिजे. डोळे अलगद मिटून दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना जो स्पर्श झालाय त्या स्पर्शामध्ये किंचितसा दाब आणा आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाच्या व्हायब्रेशन्सची अनुभूती, स्पंदनांची अनुभूती. बघा किंचितसा दाब आणून तिथे तुम्हाला काही सटल व्हायब्रेशन्स जाणवतील. त्याकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. एक हलकसं स्मितहास्य आपल्या ओठांवरती. डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल, डोळे अगदी अलगद मिटलेले आहेत. कपाळावर कुठलीही आठीळ नाहीये, आठी विरहित कपाळ. हळूहळू आपण साधनेची एक एक पायरी वर चढणार. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केलेली आहे, त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत ना? आपल्या अँकल जॉइंट्सला, काफ मसल्सच्या इथे, नी जॉइंट्सच्या इथे कुठेही ताण नाहीये ना? हे आपलं आपण तपासूया. आपल्या मांडीचा भाग, सीटचा भाग, तिथे कुठे जास्त प्रेशर वाटतोय का? किंवा तिथे हलकीशी हालचाल करून तिथे आलेला ताण, दाब आपण रिलॅक्स करूया. तर संपूर्ण भागामध्ये शिथिलता येण्यासाठी आपण करणार आहोत एक आकार. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत आहे. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपली जाणीव पायाच्या नखापासून नाभीपर्यंत आहे आणि श्वास सोडताना आकार. अ शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होत चालला आहे. हळूहळू आपली जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया. आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले आहे. पाठकणा समस्थितीमध्ये आहे आणि तो शिथिल आहे, रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू, छातीचा भाग शिथिल आहे, रिलॅक्स आहे. आपल्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये शिथिलता आणण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार. ओम. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. जीभ दाताच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. दातावर दात लावून घ्यायचे आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. दातावर दात लावून उच्चार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, स्थिरता, सजगता. करूया एकत्रित अकार, उकार, मकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत एकदम रिलॅक्स. गलगत म्हटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि आता फक्त ओमचा ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करा. Stop wasting time applying for jobs on LinkedIn or Naukri or other online job portals. You know why?
श्वासाची गती संथ मंद, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे, त्याचा आपण अनुभव घेत आहोत. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून संपूर्ण नतमस्तक, शरणागत आणि लीनभाव, समर्पण, आपली साधना ओमला समर्पित, आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन. निर्माण झालेली योग अलगदपणे चेहऱ्याच्या स्नायूंना देऊ. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. ओमचा साऊंड आवाज आला ना, थोडा लेट आला असेल पण आला ना आवाज, कारण की मला okay, ठीक आहे. चला भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. जर काही अडचण असेल तर विचारू शकता. भेटूया उद्या सकाळी. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.